भगवान तो तुझे जड़ से खो देगा. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. कशाप्रमाणे एक 2 मिनिट घेतो. आता मिनिटच नाही ना पवार साहेब. मस्त नियोजन केलं बरं का. सगळ्या परिवाराला धन्यवाद. एक नंबर. आता पुन्हा काही सांगता येत नाही, पण आमच्या एक कल्पना करा. एखाद्या श्रीमंतानं तुम्हाला जेवायला सांगितलं, ती मावशी जेवायला निघाली, सोबत 5 वर्षाचं बाळ मागं लागलं. लेकरू आहे ते हट्टाने येत. येऊ नको बाबड्या, येतो आहे. येऊ नको राजा, येतो. येऊ नको पिंट्या, येतो गाई. श्रीमंताच्या घरी जेवणाचा थाट, आईच्या मागे लागून गेलेलं 5 वर्षाचं बाळ श्रीमंताच्या घरीच जेवणाचा थाट होता. पवारसाहेब बसायला पाठ, पाठीला पाठ, तांडाला पाठ, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवण देते, एका पाटावर नवीन पातळ, एका पाटावर सोन्याचे दागिने. इतक्यात त्या 5 वर्षाच्या पिंट्यानं मम्मीच्या ताटातला गुलाबजाम उचलून तोंडात घातला आणि श्रीमंताचं लक्ष एक कानाखाली ठेवून दिली. गुलाबजाम सहितच पडलं लेकरू खाली. त्या तोंडातला गुलाबजाम उडाला बॉल सारखा. एक दात पडला. पवारसाहेब त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं, पालीसारखं तडफडून रडू लागलं. तेव्हा त्याची आई पाटावर उभी झाली. श्रीमंतांना हात जोडून विनंती केली, तुम्ही बसा मावशी, मावशी खाली बसा. हे तिथलं सांगतो, तुम्हाला वाटेल का मलाच म्हणता. तुम्ही खाली बसा मावशी. हे नवीन पातळ तुमच्याकरता आणलं, सोन्याचे दागिने तुमच्याकरताच आहे, सुगराल भोजन तुमच्यासाठीच केलं, आणि तुम्ही पोटभर जेवा मावशी. पवारसाहेब जेवल का ती माय, जिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पाडला. विजेसारखी कडाडली श्रीमंतावर. रॉकेल वतून पेटव वैभव तुझं. माझ्या लेकराला मारलं, नाही जेवणार मी. लेकराला मारल्यावर माय सहन करीत नाही, तसा साधू संताचा अपमान भगवान सहन करीत. कपडे झटकले. मीटिंग मधला अपमान. ज्यानं लात मारली पवारसाहेब त्याला वाकून नमस्कार केला. डोळे भरून आले. दादा, वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. अरे तू लात मारली काय, माझ्या बापानं मारली काय. मला फारसं वाईट वाटलं नाही, पण आता मी श्रीरामाकडे चाललं. जाताना एवढंच सांगतो दादा, तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. निघाल. कुठे कुठे जातोय म्हणून पाड्यावरती 2 ठेवले शुक आणि सारण. हे वानराच्या रूपात 3 दिवस होते. आकाश मार्गे जेव्हा विभीषणजी येत आहे, रामचंद्र प्रभूच्याकडे आल्यानंतर हनुमानजीला विचारलं, कौन है वो रावण का छोटा भाई विभीषण. लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद इन्होंने की थी प्रभू. आता जास्त वेळ नाही, पण अर्धा मिनिट घेतो. विभीषण नमस्कार करतो तेव्हा प्रभू परिचय विचारतात.
दुसरा असता रविदास काय तिखट मीठ मसाला टाकून परिचय दिला असता. कोण आहे तू? मी का? तुमचा कार्यकर्ता. अख्ख्या गावात फक्त माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे तुमचा. तुम्हाला नवल वाटेल साहेब, देवघरात फोटो लावला मी तुमचा, असं तिखट मीठ लावलं असतं का नाही? या पण अजिबात आडपडदा ठेवला नाही. तू कोण आहे? तुमची पत्नी ज्यानं चोरून नेली तो रावण, त्या तुमच्या वैऱ्याचा मी सक्का भाऊ आहे. इथून परिचयाला सुरुवात केली. नात दशानन कर्मय भ्राता. माझ्या कुळाचा परिचय देतो प्रभू. निशिचर वंश जन्मसुरत राहता जथा ओलुकै तम परनेहा. या 4 अक्षरामध्ये बरं का महाराज मंडळी, 4 शब्दामध्ये परिचय दिला बिभीषणानं कुळाचा. जथा, उलोक, तम आणि नेहा. कळलं नाही? हो म्हणत जाणं. होला काय खर्च आहे? ही ब्रजभाषा थोडं मराठीत सांगतो आता, मग तुम्हाला आनंद वाटेल. जथा म्हणजे अरे हे तसं सोपंही आहे तसं कठीणही आहे. वरून वरून ठोक काय द्यायचे. जथाचा अर्थ कळप. विभीषण परिचय देतो. मजा पहा शब्दाची. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. मजा पहा शब्दाची. जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतं प्रभू, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम असतं. त्या कुळात जन्म आहे माझा. जथा उलूकै तम परनेहा. प्रभूनं या अंतकरणाची विशुद्धी बघितली आणि स्वीकार केला. इतका स्वीकार की बिभीषणाला राजतिलक केला. बिभीषणाच्या द्वारा ते 2 पकडण्यात आले, शुक आणि सारण. लक्ष्मणापुढे उभे केले. लक्ष्मण विचारलं, कौन है? रावण के दूत. किस लिए आए थे? तुम्हारे सेना का भेद जानने के लिए. भेद मिला, हमें क्या ब्रह्मा को नहीं मिल सकता? अच्छा, तो आपको जान प्यारी है? हाँ, तो मैं चिट्ठी लिख कर देता हूँ, पहुँचाओ रावण के पास. लक्ष्मणाने चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी घेऊन जेव्हा शुक सारण रावणाच्या दरबारात आले, दरबार भरलेला होता. चिठ्ठी हातात दिली, वाचून तुच्छतेनं फेकून दिली. विचारलं, शुक सारण, तपस्वी की सेना में आप 3 दिन तक थे जी, कुछ भेद मिला है क्या? मतलब तपस्वी की सेना में नंदू बाबाच असला पाहिजे रे, चालतो तसाच. तपस्वी की सेना में सबसे ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है? बोले सबसे ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार, लेकिन सबसे कम ताकत वाला कौन, उसका अंदाजा लगा कर हम आए. तो बोलो सबसे कम ताकत वाला कौन है? जही पुर जरेहू हतेहू सुत तोरा, सकल कपिन महत्तेई बल थोरा. म्हणजे ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला सरकार, आणि ज्यानं एकट्यानं लंकानगर पेटवलं, तो हनुमान. बोल ना. पलीकडच्या पार्टी सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार. अख्खं सरकार हादरलं. अरे सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तर फुल पॉवर कसं असेल? शुकसारण निघून जातात. रामचंद्र बिभीषणजीला विचारतात काय करावं लागेल? बिभीषणजी म्हणाले समुद्राची प्रार्थना करा. प्रार्थना शब्द आल्याबरोबर लक्ष्मणजी नाराज. भैया प्रार्थना करना आलसी लोगों का काम है. दैव दैव आलसी पुकारा, ना तो दैव पर कौड़ बरसा, सोचे सिंधु करे मन रोषा. धनुष पर बाण लगा भैया, समुद्र बाहर आ जाएगा. अर्ज, विनंत्या, नमस्कार, पाया पडणे, विनवणी करणे हे लक्ष्मणाला मान्य नव्हतं. पवार साहेब त्याचं म्हणणं होतं, दादा आता विनंती करण्यात न प्रार्थना करण्यात वेळ घालवत जाऊ नका, डोक्याला रिव्हॉल्वर लावत जा, फटाफट का हे तुरंत निर्णय लेने लागेल. तरी प्रभू 3.5 दिवस प्रार्थनेला बसले. 3.5. 4थ्या दिवसाची दुपार. 7 दिवसाचा मध्यबिंदू 3.5 आहे. याचं कारण दोघांचं समाधान करायचं आहे प्रभूला. अरे का इथून दिसेल तुम्हाला, एका भागाला वैऱ्याचा भाऊ बसला, एका भागाला स्वतःचा भाऊ बसला. स्वतःचा म्हणतो प्रार्थना करू नका, वैऱ्याचा म्हणतो प्रार्थना करा. केवढं धर्मसंकट आहे. ऐकाव कोणाचं? वैऱ्याच्या भावाचं ऐकलं तर माझा भाऊ नाराज होणार आहे. तो म्हणणार आहे 13 वर्षे सेवा मी करतो, हे मागणं आलं आणि याला मंत्रिमंडळात घेतलं, कॅबिनेट केलं आणि त्याचंच ऐकतो पुन्हा. का नंदू
बरं, स्वतःच्या भावाचं ऐकावं तर त्याला वाटत बरोबर आहे, शेवटी वैऱ्याचा भाऊ पडतो, माझं कसं ऐकल, ऐकणे धर्मसंकट. म्हणून दोघाचं समाधान करण्यासाठी प्रार्थना आहे. अरे पूर्वीपासूनची पद्धत आहे, असं नाही रामाचा जन्म झाला आणि रामराज्य आलं, कोणत्याच रामायणात नाही. 4 गोष्टी आहे: राम जन्म, सज्जन संघटना, दुर्जन नायनाट आणि मग रामराज्य. सध्या दुर्जनांचा प्रभाव का, याचं उत्तर आहे सज्जनांच्या संघटनेचा अभाव, म्हणून दुर्जनाचा प्रभाव. याच्यावर तासभर बोलतंय रविदास. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. इथं बरेच बुवा एकत्रित आणले बुवा आमदार साहेबांना, धन्यवाद. नाही तर बुवा बुवाचं जमत नाही. याचको याचकम दृष्टवा स्वानवत गुरगुर आहेत. ते कुत्रे कसे गुरगुर करतात तसं बुवाचं सांगितलं बरं का, संस्कृतमध्ये सांगितलं, कळलं तुम्हाला. याचको याचकम दृष्टवा, बुवानं बुवा पाहला, स्वानवत गुरगुर आहेत, गुरगुर करतात. ते म्हणतात त्याला कशाला तारीख दिली आपल्या गावात, ती म्हणतात त्याला कशाला आणला. अरे तू तुझं 9 ते 11 कीर्तन करून जाय बोंबलत दुसऱ्या गावाला, तू काय तुझ्या गावात मला काय काय, उद्या दुसरं कोणाचंही असेल. नंदू हा बाबा, 2 शास्त्री एकत्रित आली, वादाला सुरुवात. शास्त्री वाद भयम. मालकाचं काही नाही, पण कुत्र्याचं पहा. अरे बापरे, 1 महिना झाला, दोन्ही मालकाला आपापले कुत्रे घेऊन फिरायचा शौक होता. याचं काळं त्याचं पांढरं. चौकात आल्यानंतर त्यांच्या गप्पा व्हायच्या दोघही. महिना झाला हा बाहेर गावी गेला, पांढऱ्या कुत्र्यावाला. अरे महिन्याने आला. ते मोबाईल ठेवून द्या साहेब, बुटही काढा जमलं तर. नाही झालं, आता शेवटचा दिवस आहे, बूट राहू द्या, फक्त मोबाईल. सध्या मोरारी बापूचं वाक्य ऐका तुम्ही. आता कलियुग घुसला तो मोबाईलच्या रूपात, ऐकू देत नाही. बरं, ते बोलतंय तेव्हा दुसऱ्या 4-5चं नुकसान करतंय, ती एकटं नाही. बरं, फार मोठं महत्त्वाचं असतं असंही नाही. पत्नीचा फोन असतो कधी कधी, जेवायला येता का तिकडेच जेवता पवार साहेबाकडे, एवढं साधी गोष्ट. म्हणून आजचा दिवस त्रास आहे माझा, बस आजचा दिवस. आणि खूप महत्त्वाचं असेल तर मग थोडंसं बाजूला जाऊन 3 तास तेच बोला, तुमचं काही म्हणणं नाही. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. ठीक आहे, पुन्हा आता विनंती करायला लावू नका. काय चाललं होतं आपलं, जाऊ दे आता. हा आलं लक्षात. पांढरं कुत्रं पहिल्या दिवसापासून आहे, पण ते नंतर कळालं की ते कीर्तन ऐकणारच कुत्रं आहे, तर देवळातच असतं ते. 1 महिन्याने त्यानं आपलं काळं साकायला बांधून यानं पांढरं चौकात भेट झाली. महिन्याचा आनंद आवरला नाही, दोघांना एकमेकाला कळकळून मिठी मारली. कुत्र्याने विचार केला की मालकाची धराधरी झाली, आपण का गप्प बसा. पांढरं काळावर न काळं पांढऱ्यावर. लेखा कुत्रे हो, मित्राचं आलिंगन आहे रे, भांडणं कुत्रे. मराठी कळते तुम्हाला. बस 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री एकत्रित येऊ द्या. हे म्हणतं त्याचं बांधकाम चुकलं, ते म्हणतं यानं सिमेंट कमी वापरलं. 2 रेडे, रेड्याला रेडा भेटला म्हणजे काय, नमस्कार पीक पाणी कसं असं काय. 45 मध्ये माणा असतात, पांढरे डोळे, तिरपे आणि एकमेकाला घासून. 2 जावा म्हणजे हिरो होंडा, बुलेट, सुझुकी, राजदूत,
त्यातला प्रकार जावा नाही. जावा म्हणजे सख्ख्या भावाच्या बायका, त्याला म्हणतात जावा. त्यांना जावा का म्हणतात? दोघ्या दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, त्याचं नाव जावा. न नंद कोणाला म्हणतात? नंदू भाऊ, तुझं नाव नंदूच आहे. न नंद, नांदायचा अनुभव नाही ती न नंद, नांदायला गेल्यावर आनंद, तोपर्यंत न नंद. सासू दिवसभरात एकदा तरी सोनच्या डोळ्यात आणते आसू, आणि तिचं नाव सासू. पण हा पूर्वीचा काळ. इथे बसलेल्या सगळ्या सासवांना नम्र प्रार्थना आहे, काय सून देत असेल ते कुरकुर न करता खाऊन घेत जा, नाही तर वृद्धाश्रम तयार आहे. 2 बुवा. त्याही वेळेला, आताची बिमारी नाही नंदभाऊ, रामचंद्र प्रभूच्या वेळेला 2 प्रसिद्ध संत आहे पवार साहेब, ज्यांचं पटत नाही. प्रसिद्ध, एक विश्वामित्र, वशिष्ठ. महान संत है, प्रतिसृष्टि निर्माता विश्वामित्र है, और जिनके चरणों के पास बैठकर दुनिया का बाप विद्या पढ़ता था वो वशिष्ठ सामान्य है. पण दोघांचं एवढं विकोपास गेलं, एवढं विकोपास, कितीतरी लेकरं वशिष्ठाची मारली विश्वामित्रानं. एवढे विरोधक संत, पण दोन्ही संताला एकाच व्यासपीठावर आणून बसवलं ते श्रीरामानं. ही क्रांती आहे. जनक आणि दशरथ राजे व्याही झाले. काय कारण? श्रीराम. म्हणून रामाचा जन्म झाला. त्यांनी पहिली, बरं का ब्राह्मण काका आहे पहिल्या दिवसापासून, त्यांनी पहिली सज्जन संघटना केली. सज्जन संघटना केल्यावर रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट झाला आणि मग रामराज्य आलं. आज दोघांचं समाधान करायचं आहे. लखन लाव धनुष्य बाण. लखन नाचने लग गया. आखिर मेरी बात माननी पड़ी भैया, बेकार गए ना 3.5 दिन प्रार्थना करने में. इकडे बिभीषणही खुश. म्हणजे बिभीषणाला वाटलं, बाप रे, वैऱ्याचा भाऊ असून पहिल्या दिवशीच्या भेटीत स्वतःच्या भावाचं ऐकलं नाही, पठ्ठ्याचं ऐकून 3.5 दिवस प्रार्थना केली. केवढा विश्वास मालकाचा. 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं वैऱ्याच्या भावाचा विश्वास संपादन केला. एक काम झालं, स्वतःचा नाराज होऊ नये. लखन ला धनुष्य बाण. आखिर मेरी बात माननी पड़ी भैया, बेकार गए ना 3.5 दिन. लखन खुश. दोघांचं समाधान. धनुष्याला बाण लावल्यावर समुद्र मोत्याचं ताट घेऊन बाहेर आला. प्रभू भलकी नमो ही शिकते. मोत्याचं ताट प्रभूने स्वीकारलं आणि समुद्र अंतर्धान पावायच्या आधी म्हणाला की तुमच्या 18 पद्म वानर सेनेमध्ये 2 इंजिनियर आहे, त्यांच्या हाताच्या स्पर्शानं दगड काय पहाडं तरतात. त्याच्या मागचं 1 मिनिट कारण सांगतो. 1 मिनिट. समुद्र सांगतोय, प्रभूला माहिती नाही 18 पद्म वानरामध्ये असे कोण वानर आपल्यात आहे की ज्यांच्यामुळे पुलाचं काम होईल. हे प्रभूला माहित नाही, समुद्रानं माहिती दिली. त्याचं कारण सांगितलं, मालक हे दोघं लहानपणी खोड्या करायचे. या शुक आणि सारण, आपलं नल आणि नील. कोणत्या खोड्या? साधू संत ऋषीमुनी आपापल्या आश्रमामध्ये डोळे मिटून ध्यानस्थ बसायचे. देव्हाऱ्यातले देव हे अलगद पावलानं जायचे. ध्यानस्थ बसलेल्या ऋषीच्या पुढचे देव्हाऱ्यातले दगडाचे देव उचलायचे, समुद्रात नेऊन टाकायचे. ध्यान संपलन घालील लोटांगणच्या वेळेला ऋषीला देवच दिसत नसायचा. नंतर कळालं त्यांना की खोड्या करतात हे 2 पोरं आपले दगडाचे देव उचलून देव्हाऱ्यातले नेऊन टाकतात समुद्रामध्ये. म्हणून सगळे ऋषी मुनी साधू संत अरण्यातले एकत्रित येऊन त्या दोघाला शाप दिला. नळा निळा, आम्ही ध्यानाला बसल्यावर लेका आमचे देव्हाऱ्यातले देव उचलून टाकता का रे समुद्रात? शाप आहे तुम्हाला. आजपासून टाकले तरी आमचे देव बुडणार नाही, तरंगतील. बरं का? हा शाप. आणि दुसऱ्या दिवशी हे देव नेऊन टाकायचे, देव तरंगायचे, ऋषी मुनी तरंगलेले देव काढून आणायचे, पुन्हा देवाऱ्यात मांडायचे. हा लहानपणचा शाप आहे मालक. आता दगडच काय, त्यांचा हात पहाडाला लागू द्या तरी तरंगणार. तिनके परस किए गिरी भारे. बारकावे थोडे थोडे. बस एवढं सांगून समुद्र अंतर्धान पावला आणि या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्णविराम झाला.
इथे श्रीमद रामचरितमानस कली कलिशी ध्वंसणे पंचम सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून लंका कांड सुरू झालं. पुराच्या कामाची सुरुवात झाली. धा ओमर कडबिकड बरुता आन ओपिट बगिरीन के जूता सुनी कपी भालू चली करया जय रघुवीर ताप समूह अति उत्तम गिरिपाद लीलई लई उठाई आणि देई नल निलई रचित सेतू बनाई. कामाला सुरुवात झाली. दगड टेकड्या पहाड पर्वतन हे दोन भाऊ हात लावतात. डालो 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 डालो. नळ आणि निळ हे दोन इंजिनियर डालोच्याच कामावर आहे. तरंगायचे. सूर्य मावळला श्रम परिहाराकरता सगळी वानरं थांबली. तसे दोघंही एकांतात थांबले, नळ आणि निळ. या दोघांची चर्चा चालू आहे बरं रविदास. नळा काय बे निळा, समजा आपण दोन भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, त्यानं काय दिवा लावला असता? पुलाचं काम तर आपल्यामुळे चाललं. नाव तर याच होणार, रामानं बांधला. इंजिनियर गायब. बस एवढं नडतं देवाला. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि अभिमानाचं कार्य काय आहे? अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. अरे का, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबणे को अभिमान. आपण पाहता 1 जानेवारी पासून 3 गोष्टी. अख्खं नागापूर, जरी पवार साहेबांनी कार्यक्रम घेतला तरी अख्खं नागापूर गाव एका मायची लेकरं होऊन एकत्रित आलं. हे त्याचं उत्तर. म्हणून दुष्ट लागेल असा सोहळा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव आहे. कार्यक्रम आमचा, कार्यक्रम आमचा, कार्यक्रम. 1 तारखेपासून आज 7 जानेवारी काय चाललंय? लेने को हरिनाम, है ना? बरं, हरिनाम घेऊन झालं, 9:30ची आरती झाली की देणे को अन्नदान. हे रोज चाललंय का नाही? मी इथलं सांगतोय, जे लिहिलंय ते त्याप्रमाणे चाललंय आपलं, बरं का पवार साहेब? लेणे को हरिनाम आहे, ते झाल्यावर देणे को अन्नदान आहे. आणि अख्खं गावचं गाव, त्यात विशेष तरुण पोरं हात जोडून स्वागताला उभी आहे. तरणे को लीनता. बुडवायचं काम अभिमान करतोय. बुडवायचं नाही तर तुम्हाला माहिती आहे, लव्हाळ नावाचं गवत अर्ध्या धारत आहे. पूर आला की त्या गवताची पद्धत झोपून जातं. घालेन लोटांगण वंदन चरण. पुराचं पाणी संपलं की अर्ध्या धारत टवकारून उभं राहतं. 50 फूट उंचीचा वृक्ष बिगर तिकीट नदीच्या काठाला असून हिंदी महासागराला गेला. लव्हाळ टिकलं का? ते अभिमानी आहे झाड, ते गेलं समुद्राला. हे नम्र आहे लव्हाळे, टिकलं अर्ध्या धारात. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती. बस अभिमान आला. रात्री एका माशानं धडक दिली रविदास. एका धडक पूल गायब झाला. इतका गायब की काल कुठे काम केलं तपास लागेना. बोलवा त्या इंजिनियरला. इंजिनियर म्हणजे ते नळणी. अरे कामाची गॅरंटी नव्हती, आमचं समाधान फुकट का घालवलं म्हणा. मग 18 पद्म वानरं तुटून पडली. कोणी शेपूट वडतं, कोणी कान वडतं, कोणी पाय वडतं. हे दोन्ही वानरं ची 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 ची. हनुमानजीच्या लक्षात पुस्तक दालम्या काला है. पळत आले गदा घेऊन. जय श्रीराम. अरे अपने जात में का बंदर है, गलती होगी उसको छोड़ दो. हनुमानजीने मध्यस्थी केली, सगळी बाजूला झाले. हनुमानजीने विचारलं, नळ्या निळा काय मारते राया? पूल का गायब झाला? तेच कळत नाही. कळत कसं नाही का? तुम्ही सिमेंट वापरलं नाही. तेव्हापासून खाण्याची पद्धत आहे, असं डोकं चालवायचं नाही. सिमेंट म्हणजे काय? एल&टी का माणिकगड का चट्टीनाड? तेव्हा ही कंपनी नव्हती. त्रेतायुगात मारुती रायानं सिमेंट सांगितलं कोणत्या कंपनीचं? रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरी भव तुका सिंधूचिया. एका दगडावर राल या रे, दुसऱ्यावर ही कंपनी सिमेंट. कळलं नाही? रामनामाचं सिमेंट वापरल्याशिवाय दगडादगड चिकटणार नाही. बस झाले काम सुरू. दगड तरंगू लागली. सहज प्रभूजी बघायला आले. बापरे, माझ्या नावाने दगड तरंगतात. आज बघितलं मी, पण मी टाकून बघितलं नाही. इथं नको, इथं नको. इथं वानर आहे, त्याला सायकल शिकायची असते का नाही पवार साहेब? ते काही समाजात शिकतं का?
तांबडं फुटलं की एकटं सायकल घेऊन माळ राणाला मोठा दगड दगडायचं, सायकल उभी करतं, डावा पाय दगडावर उजवा पाय पलीकडच्या पाठवर उजून टाकून वाकडे तिकडे होऊन सायकल फिरा, 2-4 चक्कर झाले, अनवधानं घसरून पडतं खाली, याच्या अंगावर सायकल घाई उठतं, सायकल फेकतं बाजूला, स्वतःला लागलं की ती बघत नाही, आधी बघून घेतं मला कोणी बघितलंय का. हे तुमचे अनुभव आहे. तसं प्रभूला वाटलं इथं नको, वानर आहे आणि वानर चंचल आहे बरं का. 10 चंचलमध्ये 9 नंबरवर वानर आहे. मनो मधुकरो मेघो माणिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मीनो मकारा 10 चंचल. त्यात पहिल्या नंबरचं चंचल मन आहे. ते बैनाबाई चौधरीची कविता पाठ आहे तुम्हाला. तो आमचा काशीनाथ पाटील त्या बैनाबाईच्या गावचा आहे, जळगावचा. वढाळे वढाळे उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिर येत फिकावर मन जहेरी जहेरी याचं न्यार रे तंत्र अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मनाचा वेग अजून कोणालाच काढता आला नाही. फक्त मनात आलं पाहिजे पंढरपूर, उच्चार संपायच्या आधी वापस नागापूर. कधी गेलं ना आलं तुम्हाला माहित नाही. पंढरपूर झाला अमेरिका आलं जाऊन. मनाचा एक स्वभाव चांगला, एक तर ते परमार्थाला लागत नाही. ते माशी माहिती आहे तुला, माशी ते खेड्यातली मावशी स्वयंपाक करते. सणाचा दिवस असला म्हणजे थोडे थोडे पदार्थ सगळे बरं का नंदू, थोडे थोडे पदार्थ. एका पातेल्यात श्रीखंड, एका पातेल्यात बासुंदी, एका पातेल्यात गुलाबजाम, एका पातेल्यात जिलेबी. आणि येड्या बाबूचं सरपण पेटल्यामुळे निखारी चुलीत आहे. मासी श्रीखंडावर बसली, तिथून उठली बासुंदीवर बसली, तिथून उठली गुलाबजामवर बसली, तिथून उठली जिलेबीवर बसली. पण जिलेबीपेक्षा लाल निखारा चुलीत आहे, त्याच्यावर नाही माशी बसत का? तिथं काय बोर्ड लावला का इथे माशीला बसण्यास सक्ती म्हणाई आहे? मग काढाय बसत. माशीलाच विचारा, माशी काय महाराज श्रीखंडावर बसली, बासुंदीवर बसली, गुलाबजामवर बसली, जिलेबीवर बसली, जिलेबीपेक्षा लाल आणि निखारा, त्याच्यावर काढाय बसत. माशी म्हणते महाराज निखाऱ्यावर बसणं सोपं आहे हो, मग उठणं लय अवघड आहे महाराज. एकदा बसलीच. तसं मनाचं आहे. मन एकदा परमार्थाकडे लागत नाही. लागलं ना मग 6:30 वाजल्यावर नायलनच्या दोरीनं घरी बांधून ठेवा. दोरी तोडून आल्याशिवाय राहणार नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारेत. येणे सोसे मन. मी काल सांगून गेलो, आपली गंमत केली काल. मनमाडचा परिसर आहे म्हटलं. परमार्थासाठी पागल झालेली माणसं त्याला म्हणतात मनमाड. हा ना, ते तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं कळतं. मनमाड म्हणजे काय नंदू भाऊ? 2 पद आहेत त्याच्यात. इंग्रजीचे 2 शब्द आहे का नाही, एक मन आहे आणि एक माड आहे. मन आणि माड हे मराठीत झालं, पण इंग्रजीत कसं लिहायचं?
MAN MAD. म्याड म्हणजे पागल, म्यान म्हणजे माणूस, पागल झालेला माणूस पण परमार्था करता बरं. आता आपला मंडप पुरत नाही म्हणतात मनमाड, पागल होणे, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. मनाचा पहिला नंबर, त्याच्यात वानराचा 9वा नंबर आहे. इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. बघा रविदास हो म्हणत जाणं काय झालं. मर्कटस्य सुरापानम तत्स्य ऋषिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. आधीच माकड दारू प्यालं, काय झालं असं मग. बरं तू दारूवर नाही भागलं, इंचू चावला त्याला, तेवढ्यावर नाही भूत लागलं. मर्कटस्य सुरापानम तस्य ऋषिक दंशन तन्मध्ये भूत संचारून मग यद्वा तद्वा भविष्याची. आधीच मर्कट तशातही दारू प्याला, झाली तयामध्ये भूत बाधा तयाला. काय टवकारले, जाऊ दे नाही सांगत. आधीच मर्कट तशातही दारू प्याला, झाला तयामध्ये विंचू दंश तयाला. तयामध्ये झाली भूत बाधा, काय महिमा वर्णो कपीच्या गादा. जय जय. चंचल प्रभूला वाटलं इथं दगड टाका कारण चंचल आहे, वानर कडून पाहतील. एक दोन मिनिट काय 1 तास संपला रे भाऊ, काय नाही आता खरं नाही. हा ना बरं सांगतो 2-3 मिनिटात. रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक झाला तेव्हा सासरे आले होते. जावयाचा राज्याभिषेक त्या दिवशी आलते का नाही सासरे तुमचे? हां आले ना. जावाई बापूचा राज्याभिषेक म्हटल्यावर सासरे आवर्जून होते जनकराजे. आणि राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर बरं का रविदास मी तिथंच होतो. सासरे म्हणाले बापू चालतो पण एक विनंती आहे. केवढे उपकार आहे माझ्या लेकीवर वानराईचे. हे नसते तर जानकी दिसली असते का डोळ्यानं. काय म्हणता काय मुद्द्याचं बोला. 7:30 वाजले. मुद्द्याचं म्हणजे तुमच्या मिलिटरीला जेवण द्यायचं म्हणतो. मामाजी 18 पद्म आहे ते. मी कुठं मधुकरी मागतो, मी राजा आहे ना मिथिलेचा. झालं ठरली तारीख. रविदास मोठा मंडप टाकला सासऱ्यानं. बापू येणार आहे मिलिटरी घेऊन. मोठा मंडप टाकला पवार साहेब आणि वानरं घेऊन रामचंद्र सासरवाडीला गेले. पण वानरं मंडपात त्यांच्या पद्धतीनं बसले. 10-20चं टोळकं, 30-40चं टोळकं, 50चं टोळकं, 60-70चं टोळकं. सासरा आला. बापू जेवायला आणलं यांना. हे टोळके बसले. त्यांच्या सवयीच आहे मामाजी थांबा तुम्ही थोडा दम काढ. अरे जेवायला आलो रे सासूरवाडीला. टोळके काय बसता. पंक्ती धरा म्हटलं नंदूभाऊ. सर्वांनी पंक्ती धरल्या. एक लाईन बरोबर सगळ्या लाईनी धरल्या. पण एका पुढे एक. बुलेटवर 4 बसतात दाटी वाटी तसे. आता पंक्ती. सासरा आला. हे एका पुढे चिकटून बसलं. पात्र कुठं वाढायचं. थांबा मामाजी थोडा दम काढा. धरल्या रे पंक्ती. माना हलवल्या सर्वांनी. आवाजाकडे लक्ष द्या. बाय मूड घरकन फिरले डावीकडे. चला वाढा आता. पहिल्यांदा पात्रावळी वाढली पवार साहेब. मागं फिरून पाहिलं तर एकही पात्र नाही. पात्रच खाल्ले. पुन्हा सासरा आला. बापू स्वयंपाक तसाच आहे. पात्रच खाल्ले. प्रभू म्हणाले काय अब्रू घालवता करायला पाहिजे सासूरवाडीला. हा पात्र खातात का रे कुठं.
10-20 प्रमुख वानरं उठली विचारू लागली, काय खातात? म्हणजे म्हणता 72 दिवस लढाई केली रावणासोबत, काय गुलाबजाम खाल्ला होता का? रानाची या पाला खाईरा, निर्वाणे केले लंकेश्वर. अरे हो, तुमचंच बरोबर आहे. जाऊ दे, आता पात्रावळी खायच्या नाही बरं का रे, पात्रावर वाढलेलं खायचं. पुन्हा मनमाडला ट्रक पाठवला, पात्रावळी आणल्या, प्लास्टिकच्या नव्हत्या त्या, पानाच्या.